कागल तालुक्यातील कसबा सांगाव इथल्या सुवर्णा रणजित कांबळे यांचं अनुसूचित जाती या प्रवर्गातील जात प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं 18 जून 2026 रोजी अवैध ठरवलं. त्यानंतर पुणे विभागीय आयुक्तांनी 20 जुलै 2026 ला संबंधित कायद्यातील तरतुदीनुसार पुढील कार्यवाहीबाबत आदेश जारी केला. राखीव जागेवर निवडून आलेल्या सदस्यानं निवडीनंतर 12 महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक असून जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यास सदस्यत्वावर परिणाम होऊ शकतो, असं आदेशात नमूद करण्यात आलंय. त्यामुळे कांबळे यांचं जिल्हा परिषद सदस्यत्व धोक्यात आलंय. दरम्यान कांबळे यांनी जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्याच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याबाबत 27 जुलैला झालेल्या सुनावणीत न्यायालयानं प्रतिवादींना नोटीस बजावून 4 आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 सप्टेंबरला होणार आहे.